आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया. या देशातली लोकशाही, या देशातला भीमराव आंबेडकर प्रत्येकाच्या हृदयात जागा आहे हे दाखवून दिलं. या तरुण पोरांनी हे पण दाखवून दिलं की या देश गांधींचा आहे. एवढा मार खाऊन सुद्धा या पोरांनी कुठेही हिंसक प्रतिक्रिया किंवा कायदा सुव्यवस्था बिघडवणारी परिस्थिती निर्माण केली नाही. कुठेही कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेतला नाही. पोलीस जे सांगतात ना की आम्ही कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित करायला ते हे करत होतो, ते करत होतो, कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण झाला नव्हता. दिल्लीमध्ये काय केलंय, दिल्लीमध्ये काय हाल केलेत पोरांचे, कसे मारलेत त्यांना उभे आडवे, आणि वर्दी नसलेले कोण माणसं पोरांना मारत होती, कोण माणसं सोडून गेला. आणि राहुल गांधींनी लोकसभेत मागणी केली की तुम्ही विद्यार्थ्यांना मारूच कसे शकता. आणि मारायची काही पद्धती असते. तुम्ही गन्सचा वापर करता, पेलेट गन्सचा. त्याच्या जखमा बघितल्या ज्या राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवल्या, अशा जखमा बरोबर नाही. असं काही कुठलं आंदोलन चिरडण्याचा पद्धती आहे काय. मारताना तुम्ही लाठाकडे कशा चालवत होते ते रागाने, आणि पोरींना हाताला खेचून त्यांचे कपडे फाचेस्तोर पुरुष पोलीस खेचतायत. ते काय रस्त्यावरच्या पडलेल्या पोरी होत्या का. चांगल्या विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन करतायत, त्यांना तुम्ही हाताला धरून त्यांच्या शर्टाला धरून खेचत नेता. कुठली पद्धत नवीन काढली तुम्ही. तुम्ही या देशामध्ये पोलिसी राज आणू इच्छित होतात का, की याच्या पुढे तुम्ही खाकी वर्दीला घाबरा नाही तर तुमचं काही खैर नाही. आज काय झालं, असं नाही होत. या देशामध्ये सर्वात मोठा आहे तो संविधान, आणि त्या संविधानाने मला अधिकार दिला राईट टू एक्सप्रेस, व्यक्त होण्याची माझं स्वातंत्र्य आहे. मला संविधानाने दिलं आर्टिकल 19 मध्ये, म्हणजे मूलभूत अधिकारामध्ये ते त्यांनी दिलेलं आहे. मी व्यक्तच व्हायचं नाही तर मग जगायचं कशाला. त्याप्रमाणे डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी सांगितलं होतं की हा देश तरुणांचा आहे आणि आज तरुणांनी एक वेगळी क्रांती घडवून आणलेली पाहिजे. पण हा देश पहिल्यापासून तरुणांचाच आहे ना. म्हणजे महात्मा गांधी जेव्हा पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या आंदोलनात उतरले ते काही म्हातारे नव्हते ना, तरुणच होते. भगतसिंग, राजगुरू हे तर कॉलेजचे विद्यार्थी होते, 23-24 वर्षाची पोरं होती ती. एक विचार घेऊन एका विचाराच्या मागे लागलात आणि तो विचार पुढपर्यंत पकडून ठेवलात, हे सगळं हेच तरुणांचंच आहे. आणि तरुणाईमध्ये जी शक्ती असते, ते सळसळणारं रक्त असतं. आता ती उघड्या जमिनीवर झोपलेली पोरं, वरती आभाळ खाली जमीन, हरवण्यासारखं काय. त्यांचं काय बिघडवू शकतं हे गव्हर्नमेंट, काहीच बिघडवू शकत नाही. त्यामुळे सरकार पुढे प्रश्न होता की करायचं काय, काहीच करू शकत नव्हते. काही मागण्या आहेत त्याच्यामुळे हटणार नाही असं म्हणतात. मागण्या बरोबर आहेत, खटले घातले, कारवाई असेल आणि नाही खटले दाखल केले, केसेस दाखल केले, त्या मागे घ्यायलाच पाहिजे ना. असं कसं चालेल. त्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला ती खटले कारणीभूत करतील. त्यांना पासपोर्टला अडचणी निर्माण होतील, फॉरेनला जाताना अडचणी निर्माण होतील, प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासमोर अडचण उभा राहील. ते काही म्हणजे कुठल्या वाईट कामासाठी म्हणून आले नव्हते ना, एक व्यवस्था सुधारवण्यासाठी, आमच्यावर झालेला अन्याय दूर करा ह्याच्यासाठी रस्त्यावर आले होते. आता त्यांच्यावर जर केसेस पडल्या असतील तर सरकार मायबाप आहे. मायबाप सरकारने आपलीच पोरं आहेत. आता म्हणालेच आहेत ना आपले मोदी साहेब, डिअर फ्रेंड्स, तर फ्रेंड्सच्या खांद्यावर हात टाकून त्याला आपलंसं करा आणि त्याचे सगळे गुन्हे माफ करून येणाऱ्या काळात 10 कोटी दंड ते ठीक आहे, ते त्यांचा कायदा तो त्यांनी पाहिजे ते करा. तरी आज आपण वारंवार सांगत होतो की तरुण एक हातात घेईल. ह्या आधी सुद्धा आपण काही वेळेस पत्रकार परिषद बोललेलं तशी नेपाळ श्रीलंकेसारखी परिस्थिती भारतात सुद्धा उद्भवू नाही. भारतात नेपाळ आणि श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवू शकत नाही. 1000 जाती, 1000 धर्म, 1000 पंथ, 1000 प्रांत, 1000 भाषा, ही जी विविधता आहे ही भारताची ताकद आहे. पण त्याचबरोबर त्यामुळे आपण काश्मीर ते कन्याकुमारी एका दिवसात प्रवास होऊ शकत नाही. नेपाळमध्ये 24 तासात अख्खा नेपाळ फिरून येऊ शकतो.
त्यामुळे इथे ते करतात म्हणून आपण करू असं होणारच नाही. कारण आपली पोरं फार म्हणजे फार वाचतात, फार त्यांना समजतं. आणि आपल्याकडे एक स्वातंत्र्याचा मोठा इतिहास आहे, गांधींचे संस्कार आहेत. तुम्ही गांधींना गोळ्या घातल्या, पण गांधींचे विचार अजून संपलेले नाहीत, हे आंदोलनात दिसते. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.